नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना सुखी ठेवून धनाची प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना। आज आपण शुक्रवारी आपली नकारात्मक शक्ती घालून घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश कसा करायचा आणि सुख शांती कशी नांदवायची याचा एक प्रभावी उपाय या व्हिडिओमधून बघणार आहोत। हा उपाय आपल्याला दर शुक्रवारी करायचा आहे। हा उपाय आहे मीठ आणि लिंबू यांचा। आता बघा, समुद्र मंथनामधून मीठ निघालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो हेही तुम्हाला माहिती आहे। आणि लिंबूही किती प्रभावकारी आहे हे वेगळं सांगायला नको। आता ह्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि आपण अशा कार्यांमध्ये याचा उपयोग करतो। हा एक प्रभावी उपयोग आहे, त्याचा उपयोग आपण आज करणार आहोत। आपण अगोदर उंबरठ्याची पूजा करून घेऊ। त्यावरती हळदीचं लेपन, रांगोळी, फुलं वाहून घेऊ। दरवाजासमोर सुंदरशी एक रांगोळी काढून घेऊ। बघा, अडचणी ह्या सर्वांनाच येत असतात। घरामध्ये नकारात्मक शक्तींमुळे असे होत असते। कधी धनसंपत्ती टिकत नाही, शांतता राहत नाही, परिस्थिती सुधारत नाही। त्यामुळे आपण असे काही प्रभावी उपाय केले तर त्याने नक्कीच आपल्याला फरक पडतो। त्यासाठीच हा दर शुक्रवारी करायचा एक प्रभावी उपाय आहे। मी तर करते, तुम्हीही नक्कीच करून बघा काय फरक पडतो। तर बघा, आपल्याला अशा 2 पणत्या घ्यायच्या आहे, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये मीठ भरून घ्यायचे आहे आणि आता हे लिंबू 2 भागांमध्ये कापून हळदी आणि कुंकू त्यावरती लावायचे आहे। तुम्ही प्रत्येक लिंबू वरतीही हळदी कुंकू लावू शकता। मी दोन्हींवरती वेगवेगळं लावलेलं आहे। आता ज्याप्रमाणे आपण उंबरठा पूजन करतो त्याप्रमाणे आपण उंबरठ्याला नैवेद्य दाखवून घेऊ। धूप दीप ओवाळू, म्हणजे या धूप दीप या गोष्टी पण नकारात्मक शक्तींचा नाश करण्याला खूप उपयुक्त अशा आहेत। विधियुक्त पूजा झाल्यानंतर आपण नमस्कार करून सदैव घरामध्ये शांतता आणि धनसंपत्ती, आपल्याला आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना जरूर करायची आहे। बघा, दोन्ही बाजूनी दरवाजांच्या असे लिंबू तुम्ही ठेवायचे आहे। पणतीच्या वरती ठेवा आणि तुम्ही हा उपाय करा। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।